एक खूप मोठा उद्योगपतीचा मुलगा एका फंक्शनला जात असताना सहजच गाडीमध्ये बसताना गाडीचं काहीतरी काळं वगैरे लागलं आणि शर्ट खराब झालं. सुंदर शर्ट होतं पण ते आता खराब झालं. एवढ्या कार्यक्रमात कसं जायचं? आणि मग त्याने विचार केला. सहज चलत चलत रस्त्यामध्ये एक कपडे विकणारी व्यक्ती होती. दुकान मांडलं होतं शर्ट पॅन्टचं आणि त्यानं फटकन त्या ठिकाणी गेला आणि आवडेल ते एक शर्ट घेतलं आणि अंगामध्ये घातलं. त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं बघितल्यानंतर हा तर पहिलाच उद्योगपतीचा मुलगा, त्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थिशीरच असायच्या याच्या आणि त्यामुळं सर्वजण याच्याकडे पाहत होते, भेटत होती, बोलत होती आणि चर्चा करत होती. त्याच्या वेगवेगळ्या दागिन्यांची, कपड्याची. तर त्यावेळेस कपड्याची चर्चा अशी चालली होती त्यांची, "अहो, शर्ट फारच सुंदर दिसतोय. बघा ना." नाही, नाही. ते म्हणते, "अहो, कमीत कमी 5,000 तरी असेल." दुसरा म्हणतो, "अहो, 5,000ला येतो का? ब्रँडेड आहे तो. 10,000च्या कमी नसेल पा." कोणी म्हणतोय, "नाही, नाही, ते इम्पोर्टेड आहे. फार छान दिसतंय आणि ते ते इथले कपडे वापरत नाहीत. फार भारीचे कपडे वापरतात." असं प्रत्येकजण वेगवेगळं वेगळं सांगायचं आणि शर्ट कितीचे? फक्त ₹200. शर्ट 200चं आहे, पण घालणाऱ्यामुळं त्याला 10,000 किंमत. म्हणून कपड्याला किंमत आहे का? नाही. तर घालणारा कोण आहे यावर कपड्याची किंमत ठरत असते. म्हणून कोणत्याही माणसानं कपड्याकडे अति लक्ष न देता आपल्या गुणाकडे, आपल्या चारित्र्याकडे आपण कसं मोठं होऊ याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. अन्यथा आपण पाहतो की सर्वसाधारण माणसानं जर चांगले जरी कपडे घातले तरी ते कपड्याची किंमत लोक काय करतात, नाही असं 100-200चं घातलं असन कुठून तरी आणि त्यानं तर विकत आणलेलं असतं खूप महागाचं. म्हणून कपड्यावरून माणसाची किंमत नाही तर माणसावरून कपड्याची किंमत होत असते. म्हणून आपण गुण वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. गुणच सर्वत्र पूज्यन्ते. तसं त्या उद्योगपतीच्या मुलांचं झालं, तसं आमच्यासुद्धा जीवनामध्ये आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे.